नाशिकमध्ये उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या एका जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सभेची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याचीच पाहणीकरिता कुंभमेळा मंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आपल्याला पाहणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी मनपा आयुक्त देखील आहेत, त्यांच्याकडून जे कुंभमेळ्याची कामं होणार आहेत त्यांचे जे उद्या त्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे त्या संदर्भात माहिती घेतली जात आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी आपल्याला भाजप पदाधिकाऱ्यांचं मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी माहिती घेत असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत गिरीश महाजन आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। भाऊ, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती येत आहेत, तयारी देखील आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन आहे, त्याचबरोबर एक सभा देखील आयोजित केलेली आहे। उद्या जवळपास 44 कामांचं भूमिपूजन, काही कामांचं उद्घाटन या ठिकाणी होतं आहे। मग ते महापालिकेच्या क्षेत्रातले आहेत, PWDचे आहेत, जिल्हा परिषदेच्या इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी मोठ्या आणि अशा विविध कामं की जे आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला लवकर करणं आवश्यक आहे त्यांची या ठिकाणी होणार आहेत। त्याची किंमत जवळपास 6,500-7,000 कोटी रुपये आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कामांना आपण सुरुवात करतो आहोत, त्यांचं उद्घाटन या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उद्या या ठिकाणी नाशिकला सकाळी 11 वाजता येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते देखील जे आहेत मंत्रिमंडळातले मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली। ते माझ्याकडे अजून इतकी माहिती नाही, कोण येणार, काय येणार, किती जण येणार। आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आमंत्रण दिलेलं आहे। मंत्र्यांना सगळ्यांना प्रोटोकॉलप्रमाणे पत्रिका द्यावी लागते, ते दिलेले आहे, पण निश्चित मुख्यमंत्री महोदय उद्या या ठिकाणी येत आहेत। नक्कीच या ठिकाणी एक सभा देखील होणार आहे। साधारणतः किती लोकांच्या संख्येची उपस्थिती या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं आपण नियोजन केलेलं आहे? दुपारची सभा आहे खरं म्हणजे 11 वाजता म्हटलं आहे, 12-12:30-1 वाजेपर्यंत सभा चालेल कारण आणि म्हणून उन्हाचा खूप त्रास होणार, मोठा हॉलमध्ये कुठेही असा कार्यक्रम होणार नव्हता आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या अँकर याची जर्मन टेंटची आम्ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि इथे जवळपास 20,000 चेअर आम्ही या ठिकाणी टाकले आहेत। 20,000 लोक कार्यकर्त्यांना या ठिकाणी येतील, तेवढंच माफक आम्ही आमंत्रण दिलेलं आहे किंवा बोलवलेले आहे आणि नंतर या ठिकाणी 11 वाजता सभेला सुरुवात होईल। नक्कीच उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती आहेत। यावेळी अनेक पक्षातील जे प्रवेश आहेत ते भाजपमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली, त्यामध्ये अनेक माजी आमदार देखील आहेत। मला वाटतं इथे कुठलाही असा राजकीय कार्यक्रम नाही आहे, हा खरं म्हणजे शासकीय कार्यक्रम आहे। इथे स्टेजवर कुणाचाही पक्षप्रवेश वगैरे असं कुणाचं होणार नाही। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आणि आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन होते। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यांच्या नाशिक दौऱ्याची तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पूर्ण झाल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं आणि याचाच आढावा जो आहे तो मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घेण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।